आवाज जनतेचा। रिसोड तालुक्यातील मांगवाडी गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या पाईपलाईनचे काम चालू आहे। या पुनर्निर्माणाच्या कार्यामध्ये निकृष्ट दर्जाचे काम चालू असून या कामाबाबत गावकऱ्यांमध्ये नाराजी असून याबाबत रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्याकडे तक्रार 17 जानेवारी रोजी नामदेव बोरुडे यांच्या मार्फत देण्यात आली आहे। हे काम पाहिजे तसे होत नसून गावामध्ये खड्ड्यांमध्ये खड्डे करून ठेवल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी खूपच मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले। या निवेदनात संबंधित ठेकेदार आणि पाणी पुरवठा विभाग यांची मिलीभगत असल्याचा गावकऱ्यांना संशय वाटतोय। संबंधित ठेकेदार देविदास राख यांच्या देखरेखीखाली हे काम होत असल्याने हे निकृष्ट दर्जाचे होत असून याबाबत चौकशी व्हावी। हे काम मापदंडानुसार होत नसल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले। अशा निकृष्ट दर्जाच्या कामाचा भविष्यात गावकऱ्यांना त्रास होणार असल्याचे निवेदनातून समजते। अशा कामाबाबत संबंधित ठेकेदारावर कारवाई करून संबंधित विभागाने लक्ष दिले तर दर्जेदार काम होईल। याबाबत संबंधित पाणी पुरवठा अभियंता यांनी सुनिश्चित करावे आणि गावकऱ्यांना दिलासा द्यावा अशी निवेदनातून मागणी केली आहे। तहसीलदार यांच्या मार्फत हे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती रिसोड यांच्याकडे चौकशीकरिता वर्ग केल्याचं समजतंय। जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील, वाशिम। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।